तर आश्रय सोसायटीच्या गणपतीची सगळ्यात मोठी स्पर्धा या ठिकाणी रंगणार आहे। तर त्या स्पर्धेचं नाव आहे मिसेस आश्रय सोसायटी स्पर्धा। तर या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आपल्या सोसायटीच्या सगळ्या टॅलेंटेड आणि हरहुन्नरी महिलांनी। या सगळ्या महिलांमधून निवडली जाणार सर्वोत्कृष्ट एक महिला, जिला मिळणारे किताब मिसेस आश्रय सोसायटीचा। आणि या पारितोषिकाचं स्वरूप असणार आहे 11,000 रुपये रोख, हा, आणि ही आकर्षक ट्रॉफी। आई, मामी, आई, अरे मुकुंद, कसा आहेस? कसं आहे? मस्त मस्त, तू कसा आहेस? कधी आलास बँगलोर? अरे कालच आलो। अच्छा, बाय द वे, नवीन ऑफिससाठी कॉंग्रॅच्युलेशन्स। अरे बापरे, तुलाही माहिती आहे? हो, अरे आईनेच सांगितलं। ते जे पटेल आहेत ना, ते आईच्या ओळखीचे आहेत, त्यांनीच सांगितलं। आणि हो, वहिनींच्या हातचे मोदक म्हणजे एकदम ऑसम आणि फॅब्युलस होते। परवाच वहिनीने आमच्या घरी आणून दिले होते ना, त्यामुळेच। माझ्या बायकोचं एक बरं आहे, ती या सगळ्या भानगडीत नसते। हो, नीट बघून चाला ना। सत्यानाश। नमस्कार, मी त्र्यंबक पाटणकर। मी एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे। काय म्हणजे सामाजिक माध्यम प्रभावक असं म्हणू शकतो। नाही, ते आधी होतच ते बरं होतं ना? होय काय? हो। असो, सो टिंब टिंब त्र्यंबक। गॉट इट? मो नाही काय? म्हणजे डॉट डॉट त्र्यंबक या नावाने मी आपल्याच एरियासाठी एक सोशल मीडिया पेज चालवतो। आणि सोबतच याच नावाने माझा स्वतःचा सुप्रसिद्ध असा एक व्हिडिओ चॅनल सुद्धा आहे, ज्याचा लाखो लोकांवर इन्फ्लुएन्स आहे। पण इकडे काय तुमचा इन्फ्लुएन्स दिसत नाहीये हे करत? नाही काय? नाही। प्रोफाईल बघा सर, लक्षात येईल तुमच्या। आणि हो, खास हा इव्हेंट कव्हर करायलाच मी इथे आलोय। सो एक प्रेक्षक म्हणून तुमची बाईट मिळेल का प्लीज? कशाला? हो म्हणजे प्रतिक्रिया। हो ठीक आहे, घ्या। गुड। नमस्कार, मी श्रेयस वाघमारे। मी आश्रय सोसायटीमध्ये राहतो आणि आमच्या सोसायटीचं हे कॉम्पिटिशन आहे आणि बघायला मजा येणार आहे असं वाटतंय। सो तुमची बायको म्हणजे मिसेस भाग घेते का सर? नाही नाही, मिसेस भाग घेत नाही, माझी बहीण आहे शिल्पी, ती आहे। अच्छा, बहीण आहे काय? छान आहे। असो, तर आपण सर्व पाहत आहात आश्रय सोसायटी मधील सगळे स्पर्धक खूप उत्सुक आहेत, म्हणजे खूप एक्साइटेड आहेत। आणि मला देखील खात्री आहे की तुम्ही देखील असाल। सो मी टिंब टिंब त्र्यंबक चॅनल साठी एक्सक्यूज मी प्लीज। टिंब टिंब हे नमुनाच आहे। हो ना। चल, आलो गणपतीचं दर्शन घेऊन। जा बाबा। तर मंडळी, करणारेत या गृहिणी आपल्या गुणांचं प्रदर्शन, त्याआधी घेऊया आपण आपल्या जजेसचं दर्शन। तर आज मला तुम्हाला सांगताना अतिशय आनंद होतोय की आज या सोहळ्यासाठी, या कार्यक्रमासाठी आपल्याला 2 मान्यवर परीक्षक लाभलेले आहेत। आपण टाळ्यांच्या गजरात त्या 2 परीक्षकांचं स्वागत करूया। तर मी पहिल्या परीक्षकांना या ठिकाणी आमंत्रित करतो। पहिले परीक्षक आहेत आपले व्हीपी कॉलेजचे प्रिन्सिपल सिद्धांत चारी सर। सर, आणि या ठिकाणी आपल्याला दुसरे परीक्षक लाभलेले आहेत, मी त्यांना मंचावरती आमंत्रित करतो। ते म्हणजे सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना तारिका पेंढारकर मॅम। टाळ्या। दोन्ही परीक्षक या ठिकाणी आज मंचावरती उपस्थित आहेत आणि दोन्ही परीक्षकांचा सत्कार करण्यासाठी मी आज या सोहळ्याचे जे आयोजक होते, ज्यांनी सरळ हाताने मदत केली, असे आपले श्री व सौ पटेल यांना मी आमंत्रित करतो आणि त्यांचं स्वागत यांच्या हस्ते होणार आहे। पीटर, टाळ्या वाजल्या पाहिजे। तर मी दोन्ही मान्यवरांना त्यांच्या ठिकाणी बसण्याची विनंती करतो। कृपया तुम्ही स्थानापन्न व्हावं।
आणि आता आपण वळणार आहोत त्या कार्यक्रमाकडे, ज्या कार्यक्रमाची सगळेजण उत्सुकतेने वाट बघत होते. तो कार्यक्रम म्हणजे मिसेस आश्रय सोसायटी. तर आज या ठिकाणी आपल्या सगळ्या स्पर्धक उपस्थित आहेत. आपण सगळ्या स्पर्धकांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. तर मी पहिल्या स्पर्धकांना या ठिकाणी आमंत्रित करतो. पहिल्या स्पर्धक आहे सुवर्णा रतन किनीकर. थँक्यू मला ट्रॉली शॉट मिळाला. टाळ्या. तर आपल्या दुसऱ्या स्पर्धक आहेत मिलियन्स हग्स अँड किसेस आली माझी मिसेस प्राजक्ता बबन पांडे. मिसेस माझी. टाळ्या. माणिक प्रभाकर बावणे. फुलटॉसवर मारायला सिक्सर. आता येतोय मास्टर ब्लास्टर शिल्पी विद्युत म्हात्रे. स्वाती अशोक सावंत म्हणजे सावंत काकू. तर आता आपल्या पुढच्या स्पर्धक आहेत कल्याणी मकरंद पाठक. टाळ्या वाजल्या पाहिजे. तर आज या ठिकाणी या आहेत आपल्या सगळ्या स्पर्धक. तर या सगळ्या स्पर्धकांना आज आपण काहीतरी गुप्तगुप्त वाजवी. माफ करा रसिक प्रेक्षकांनो, एक छोटीशी चुकी झालेली आहे. या यादीत आणखीन एक नाव राहिलेलं होतं माझ्याकडून, तर ते मी नाव आता अनाऊन्स करतो. त्या स्पर्धकांनी रंगमंचावरती यायचं आहे. ते स्पर्धक आहेत अश्विनी वाघमारे. अशू नाव दिलं होतं? मी नाही ग, दुसरी कोणीतरी अश्विनी वाघमारे असेल. आपल्या पुढच्या आणि शेवटच्या स्पर्धक आहेत सौ अश्विनी श्रेयस वाघमारे. मी त्यांना मंचावरती आमंत्रित करतो. अश्विनी वहिनी इकडे इकडे. वहिनी हा 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 जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे अश्विनी वहिनींसाठी. राजू मावशीने दिलं असेल. नाही, राजू मावशीला मी काहीही सांगितलेलं नाहीये. मला वाटतं काहीतरी घोळ झालाय. तू उठ आणि अगोदर बबन भाऊजींना जाऊन सांग की मी स्टेजवर येत नाहीये. का नाही जाऊ शकत आई? तू जायचंयस हा स्टेजवर? तू काय वेडी आहेस का? वेडेपणा काय आहे त्यात? तुझं नाव अनाऊन्स करता येते, जा ना. थोडी मिस इंडिया कॉम्पिटिशन वगैरे येते, नॉर्मल कॉम्पिटिशन आहे आई, जा ना ग. नाही नको, तुझ्यासाठी ही गोष्ट खूप सोपी आहे, माझ्यासाठी नाही. नको आई, तू जिंकलंच पाहिजे असं नाहीये. तू जा स्टेजवर आणि ट्राय कर. कुहू, हळू बोल जरा, कळलं? मी जाणार नाहीये. मयू, तू उठ आणि जाऊन सांग त्यांना. नाही आई, मी काही सांगणार नाहीये. तुला आज ना काही झालं तरी स्टेजवर जावंच लागेल. हो मामी, तू जा स्टेजवर. नाही संजू बाळा, नको. हं आई, आय एम शुअर तू खरंच खूप छान खेळशील ग. जा ना, जा आई. अश्विनी, तू फॉर्म भरला होतास? मी नाही भरलाय फॉर्म. पण आता ती जाते बाबा. अश्विनी, तुला धड स्टेजवर उभाही राहता येत नाही. उगीच 4 लोकांसमोर शोभा होईल ग. तू एक काम कर, तू त्या तुझ्या बबन भाऊजीला सांग मी भाग घेत नाहीये. जा. जाऊ दे, मीच सांगतो पांड्याला. थांबा.
मी स्टेजवर जाते. काय? पाहत आहात आपण, आता एंट्री झाली आहे एका दमदार स्पर्धकाची. काय ग छुपी रुस्तम, मला सांगितलं पण नाही भाग घेतलायस म्हणून. अगं मला नाही माहित, मी माझं नाव दिलं नव्हतं. तर आजच्या आपल्या सगळ्या स्पर्धक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सगळ्या स्पर्धकांना विनंती करतो की त्यांनी एका रांगेत यावं. शिल्पी, मला ना खूप टेन्शन आलंय ग. मला कळतच नाहीये माझं नाव कोणी दिलंय. मी का? असं का केलंस तू? अगं त्यात काय एवढं? सोसायटी मधल्या सगळ्या स्पर्धा कोण जिंकतं? तूच ना. मग मिसेस आश्रय सोसायटी सुद्धा बनशील अगं तू. मी उगाच इथे आले, मी निघते. असं काही करू नकोस बहिणी. डोंट वरी, मी आहे तुझ्या सपोर्टला. करशील तू. तर आपल्या आजच्या सगळ्या स्पर्धकांबरोबर आपण आपल्या खेळाला सुरुवात करतोय. तर आपला पहिला राऊंड म्हणजे एलिमिनेशन राऊंडला आपण सुरुवात करतोय. त्याचं नाव आहे माझं मत. म्हणजे या खेळामध्ये जज या सगळ्या स्पर्धकांना एक प्रश्न विचारतील. त्या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचं आहे आणि त्यानंतर जज ठरवतील की कोण राहणार अंदर आणि कोण जाणार बाहेर. तर मी कृपया जजेसना विनंती करतो की त्यांनी पहिला प्रश्न विचारावा. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आणि स्वागत. आपण सगळ्या स्त्रिया आजच्या स्त्रिया आहोत. काही स्त्रिया घरात राहतात, काही बाहेर काम करतात, नोकरी करतात. तुमच्या दृष्टीने आजच्या स्त्रीचं महत्व काय? घरातून बाहेर जाणारी स्त्री श्रेष्ठ आहे की घरात राहून काम करणारी स्त्री श्रेष्ठ आहे? वा 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 वा, अतिशय सुंदर प्रश्न विचारलाय आपल्या परीक्षकांनी. तर आपल्या सगळ्या स्पर्धकांना पुढच्या राऊंड मध्ये जाण्यासाठी या प्रश्नाचं द्यायचंय योग्य उत्तर. तर बघूया पुढच्या राऊंड मध्ये कोण जातंय. तर आजच्या आपल्या पहिल्या स्पर्धक आहेत सुवर्णा रतन किनीकर. टाळ्या. नवऱ्याने बाहेर जाऊन काम केलं पाहिजे आणि स्त्रियांनी घर सांभाळलं पाहिजे, हेच बरोबर आहे. टाळ्या. हरकत नाही, वहिनीने खूप छान प्रयत्न केला आहे. तर आपण दुसऱ्या स्पर्धकांचं मत जाणून घेऊया. तर मी दुसऱ्या स्पर्धकांना इथे आमंत्रित करतो. तर दुसऱ्या स्पर्धक आहेत माणिक प्रभाकर बावणे. टाळ्या. फोटो पाठव बरं का. पाठवतो ना. उत्तर द्या. हो हो. स्त्री स्त्री महान, अच्छी वाली स्त्री. हे घ्या. उत्तर संपलं. हो झालं. हरकत नाही. टाळ्या. वहिनींनी प्रयत्न केलाय, छान प्रयत्न केलाय. तर आपण आता आपल्या तिसऱ्या स्पर्धकांना इथे बोलूया.
तर पुढची स्पर्धक आहे विशेष, कारण ती आहे माझी मिसेस. तर आपण आमंत्रित करूया प्राजक्ता पांडे. मिसेस, सगळ्या जजेसला माझ्याकडून नमस्कार. आपल्या देशात पुरुष प्रधान संस्कृती खूप काळापासून रुजली आहे, पण आता चित्र बदललंय. स्त्री घराबाहेर पडलीय. पण एक स्त्री जेवढं चांगलं घर सांभाळू शकते तेवढं पुरुष कधीच सांभाळू शकत नाही. त्यामुळे ती घराबाहेर पडल्यानंतर घराकडे दुर्लक्ष होतच. त्यामुळे घरात राहून घराची घडी घट्ट बांधून ठेवणारी स्त्री ही माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. वा 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 वा, अतिशय छान उत्तर दिले प्राजक्ता ताईंनी, प्राजक्ता पांडे यांनी. तर आता आपला पुढच्या स्पर्धक आहेत सावंत काकू. मी त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. सावंत काकू. सावंत काकू, प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. हो, देते ना. हे बघा, या प्राजक्ताच्या मताशी मी अजिबात सहमत नाही. घरात राहणारी बाई ही अत्यंत कटकटी असते. 4 BHK वाघमारे बाई सारखी. मला तर बाई एकच वाटतं की सगळ्यात आधी प्रत्येक बाईनं शेजाऱ्यांशी चांगलं वागणं शिकलं पाहिजे. आता बघा, चुकून जर कधी शेजाऱ्यांची चप्पल आपल्या दारात आली तर भांडण करणं काही गरजेचं आहे का हो? नाही ना. अहो, एक गजरा देण्यासाठी लोक मागे पुढे बघतात. असं वागणाऱ्या बायकांना चांगल्या नाही. हा, पण मिसळ वगैरे काही केली ना तर मात्र शेजाऱ्यांना द्यावी. हा, आपल्या दोरीवर शेजाऱ्यांचे कपडे वाळत घालू द्यावेत. आणि जी ही स्त्री सगळं काही करू शकते तीच एकदम बरोबर बाई असते, अगदी माझ्यासारखी. तर आता पुढच्या आपल्या स्पर्धक आहेत शिल्पी म्हात्रे. नमस्कार. हॅलो जजेस. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही इतका छान प्रश्न विचारलात त्याबद्दल खरंच खूप खूप थँक्स. मला या प्रश्नाचं उत्तर द्यायला नक्कीच आवडेल. आजची स्त्री ही स्वतंत्र आहे, मेंटली आणि फिनान्शियली. आजची स्त्री ही पॉवरफुल आहे, स्वाभिमानी आहे. तिच्यावर जर कुठे काही अन्याय होत असेल तर त्या विरुद्ध लढायला तिच्याकडे ताकद आहे. आजच्या स्त्रीसाठी अनेक क्षेत्र खुली झालेली आहेत. फॉर एक्झाम्पल सानिया मिर्झा, सायना नेहवाल, गीता बबिता फोगाट, PT उषा ह्या झाल्या सगळ्या स्पोर्ट्समध्ये. तर कल्पना चावला किंवा सुनीता विल्यम्स यांनी तर आकाशात सुद्धा झेप घेतलेली आहे. आता तुम्हीच मला सांगा, ह्या सगळ्या बायका जर घरात बसून भाजीला फोडणी देत बसल्या असत्या किंवा घरच्यांचे कपडे इस्त्री करत बसल्या असत्या, घड्या करत बसल्या असत्या तर देशाची प्रगती झाली असती का बरं? तर नाही. आजची स्त्री ही अत्यंत पॉवरफुल आहे. घरात काय कुणीही बसतं, ती कामं कुणीही करू शकतं. पण आपल्या घराचा उंबरठा ओलांडून बाहेर जाऊन आपल्या फॅमिलीसाठी पैसे कमवून आणणारी स्त्री ही जास्त महत्वाची असते, कारण त्यासाठी हिम्मत लागते, धाडस लागतं. म्हणूनच मला असं वाटतं, पैसे साठवायला नाही, पैसे कमवायला जास्त अक्कल लागते. थँक्यू. वा 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 वा, अतिशय सुंदर उत्तर दिलेलं आहे शिल्पी म्हात्रे यांनी. तर आता आपल्या पुढच्या स्पर्धक आहेत अश्विनी वाघमारे. मी अश्विनी वहिनींना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं.
अगं आई पुढे. मामी बोल ना. आई अगं बोल.